कॅप राऊंडमध्ये कॉलेज कसे अलोकेट होते? 99% सीईटी स्कोर असणाऱ्या मुलाला सीओईपी मिळाले नाही आणि 98.5% असणाऱ्या मुलाला मिळाले. हे कसं शक्य आहे? चला पाहूया. कॅप राऊंडमध्ये सीईटी सेल 3 गोष्टी पाहते: मेरिट रँक, कॅटेगरी आणि ऑप्शन फॉर्म मधील प्रिफरन्स ऑर्डर. उदाहरण पाहूया. विद्यार्थी ए ओपन कॅटेगरीचा आहे, जनरल कॅटेगरीचा, त्याला 99%. प्रिफरन्स 1 त्याचा सीओईपीचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मागच्या वर्षीचा कट ऑफ 99.89. प्रिफरन्स 2 सीओईपी एआय अँड एमएल, मागच्या वर्षीचा कट ऑफ 99.86. प्रिफरन्स 3 सीओईपी ईएनटीसी, मागच्या वर्षीचा कट ऑफ 99.64च्या आसपास. प्रिफरन्स 4 सीओईपी मेकॅनिकल, मागच्या वर्षीचा कट ऑफ 99.40च्या आसपास. आणि त्यानंतर त्याचे प्रिफरन्स वालचंद आणि इतर कॉलेजेस होते. त्याच्या प्रिफरन्समध्ये सीओईपीचं सिव्हिल ब्रांच नव्हती, सीओईपीची मॅन्युफॅक्चरिंग ब्रांच नव्हती, सीओईपीची मेटलर्जी ब्रांच नव्हती. म्हणजे हे प्रिफरन्समध्येच त्याच्या नाहीत. आता विद्यार्थी बी कन्सिडर करूया. विद्यार्थी बी ही जनरल कॅटेगरी, ओपन कॅटेगरीचा, त्याचे पर्सेंटाईल 98.5 आणि मागील वर्षाचे कट ऑफ पाहून त्याने ऑप्शन फॉर्म भरला. त्यामुळे त्याने सीओईपीचे सिव्हिल, सीओईपीची मेटलर्जी ह्या ब्रांच देखील त्याच्या प्रिफरन्स लिस्टमध्ये ॲड केलेल्या होत्या. मग काय होईल? 99% असलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या प्रिफरन्समधील सीओईपीची कोणतीच ब्रांच मिळाली नाही, कारण मागच्या वर्षीही कट ऑफ 99च्या खाली नव्हता आणि यावर्षी त्याने ज्या ब्रांचचा कट ऑफ 99च्या खाली होता त्या ब्रांचचा प्रिफरन्स लिस्टमध्ये समावेश केलेला नव्हता. म्हणून त्याला पुढील प्रिफरन्समधील दुसरे कॉलेज मिळू शकते. पण 98.5 असलेल्या विद्यार्थ्याची मेरिट रँक सीओईपी सिव्हिल 98.43 आणि मेटलर्जीसाठी पात्र असेल आणि त्यामुळे त्याला सीओईपीची सिव्हिलची ब्रांच मिळू शकते. सर्वात महत्त्वाचा नियम: सीईटी सेल तुमची प्रिफरन्स लिस्ट वरून खाली तपासते. ज्या पहिल्या प्रिफरन्ससाठी तुमची मेरिट रँक आणि कॅटेगरी पात्र ठरते तेच कॉलेज अलोकेट होते. जास्त पर्सेंटाईल म्हणजे चांगले कॉलेज असे नेहमीच नसते. फक्त कट ऑफ पाहूनही ऑप्शन फॉर्म भरू नका. योग्य प्रिफरन्स ऑर्डर सर्वात महत्त्वाची असते. ऑप्शन फॉर्म भरताना भावनेपेक्षा स्ट्रॅटेजी वापरा. एक चुकीची प्रिफरन्स तुम्हाला ड्रीम कॉलेजपासून दूर ठेवू शकते. कॅप राऊंड, ऑप्शन फॉर्म फिलिंग आणि कट ऑफ ॲनालिसिससाठी फॉलो करा.